आपलं इथं केंद्र सेवा चालू आहे रात्री पादुका पूजन. असं मस्त स्टॉल. बघा नथ घातल्यावर का भारी दिसते देवी. श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार आणि मंगळवारचं मला पण बाहेर जायचं आहे, बड्डेला जायचं आहे. तर मग बड्डेला जायचं आहे, तुम्ही असं आवरून तयार झाली छान छान. म्हणजे मी काहीच केलं नाही, फक्त साडी चेंज केली आणि आपलं साधं सिंपल कुठलंही प्रकारचं आपण असं म्हणजे अजून केस पण विंचरलेलं नाही. पण असं वाटलं आमच्या साहेबांना यायला थोडं 10 मिनटं बाकी आहे, तोपर्यंत सबस्क्रायबर फॅमिली आपली यूट्यूब फॅमिली यांच्यासोबत थोड्याशा गप्पा करावं. तयार झालेला आहे तर एक तर थंडीचं साडी घालायलाच कंटाळा येतो, स्वेटर घातलेलं असतं. यूट्यूब फॅमिलीशी थोड्या गप्पा झालेल्या नाही आहे. आणि यूट्यूब फॅमिली म्हणजे कोण, रक्ताच्या नात्यापलीकडचं असं असलेलं आपली ही यूट्यूब फॅमिली. कशाहून अनुभव आला की मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. व्हिडिओ चालू म्हणजे आपलं यूट्यूबचं आपलं हे खोलून आपल्याला 1च महिना झालेला आहे आणि मी कुणालाच सांगितलं नाही बरं का. खरं आहे, कुणाला म्हणजे का असं सपोर्ट करा असं मी कोणालाच सांगितलं नाही. म्हणून फक्त मी 4-5 मैत्रिणींना सांगितलं. माझे 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये 7 सबस्क्रायबर झाले बरं का. किती? 7. मग मला काही माहीत नाही किती सबस्क्रायबर असं म्हणजे वाढणार म्हणजे तेवढे पाहिजे काही असा काही विषयच नाही. मी फक्त व्हिडिओ का चालू केलेले की मला काहीतरी मी आनंदी राहावा, गप्पा करावा यांच्यासोबत. अशी आपलं स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजे आपण कायम जातो येतो, आपले सगळ्यासोबत ओळखी बरं का. खूप समाजसेवा जो करतो ना त्याला खूप अनुभव असतात. तो खूप हे झालेला असतो. बाकीच्याला कसं वाटतं माझ्या खूप बाहेर ओळखी व्हावा, तसं माझ्या पण खूप ओळखी. पण मला काय वाटतं आता आपण जर आपलं काही देवाचं वगैरे वाचून झालं, काही आवरलं तर आपण 10 मिनटं तरी मोबाईल घेतो. मग आपण असं तसं हे करण्यापेक्षा आपण जर ग्रुप म्हणजे हे केलं तर ब्लॉग जर बनवला तर देवाधर्माचेच कामं चांगलं सांगायचं, चांगल्या माहिती द्यायची. अजून पुढं पुढं बघा तुम्ही खूप छान आपण भजनं वगैरे व्हिडिओचा म्हणजे घेणार आहे. मस्त हरिपाठ वगैरे जे जे तुम्हाला आवडेल म्हणजे असं मला पण आवडेल असं करणार आहे आपण. पण खरंच मनामध्ये असा प्रश्न आला की आपल्या यूट्यूब फॅमिली म्हणजे माझे आता मी बघते ना सबस्क्रायबरचा विषय असं निघाला. म्हटलं अरे सबस्क्रायबर म्हणजे मला काय तेवढं माहीत नाही बरं का. पण मग मी म्हटलं चला आपलं जर आहे तसं, कारण मी कुणाला सांगितलं नाही ना. स्टेटस टाकलं त्याच्यात सांगतं की स्टेटस टाका असं करा. मी म्हटलं काय आपलं एक तर बघा तुम्हाला सांगू का सपोर्ट देणारे लोक पाहिजे ना. अजून म्हणजे ज्यांना असं चांगलंच वाटत नाही अजून आपण स्टेटस टाकायचं ना, अजून आपण आपलंच हे करून घ्यायचं. त्याच्यापेक्षा स्टेटस काही टाकायचं नाही आणि जसं होईल तसं होईल. नुसतं पाहिलं तरी बस झालं. मी ह्या मना विचाराची बाई. आणि मग मी काय केलं, आपल्याला असं वाटलं बरं का आपल्याला आता 6-7च सबस्क्रायबर झालेले आहे. मग मी असा विचार केला आता महिना झाला आपले सबस्क्रायबर 22 का काय झाले. मग असं काही जण म्हटले तुम्ही थोडी लिंक टाका. मग म्हटलं काय टाकायची नाही मला लिंक वगैरे, कारण मला नाही चांगलं वाटत असं लिंक टाकायला. म्हणून मग मी फक्त माझ्या ज्या आपल्या नातेवाईकामध्येच थोडीशी लिंक टाकली आणि मग मला खरा अनुभव आला. आपल्याला सपोर्ट करता का आपल्याला लवकर आपल्या डोळ्याला पाणी येतं किंवा आपल्याला लवकर दुसऱ्यांची असं क्यू येते बघा. आपल्याला काही जर कोणाला थोडंसं नाराज असलं, थोडं दुःखी असलं तर आपण लगेच त्यांना धावून जातो, म्हणजे असं मदत करतो. काही शाब्दिक आपण त्यांना आनंद देतो, चांगलं सांगतो. पण ज्यावेळेस मला असं वाटतं अरे आपण एवढं हे करूनसुद्धा आता आपल्याला जर आपण लिंक पाठवली ना, आपल्या जवळचेच लोक आपलेच नातेवाईक आपल्याला जर त्यांना लिंक पाठवली आणि त्यांना असं मनात डाऊट लगेच येतो अरे यांना कशा म्हणजे व्हिडिओ बघता बरं का पण सपोर्ट नाही करत. आपला त्यांच्यावर काय अधिकार नाही. पण लोकांना कशाला नाव ठेवायचं. आपण समाजाला नाव ठेवण्यापेक्षा आपले जवळचेच आपल्याला सपोर्ट करता का बघा. आमच्या घरातले फक्त 4 जण आम्ही आहे. माझा मुलगा मुलगी आणि आम्ही दोघं, आम्ही 4 जण घरात आहे. आणि आम्ही बाकीच्या इतर यांचा आपल्याला काही सपोर्ट नाही. आणि मग मी असं टाकलं की लिंक पाठवली असं 5-7 जणांना. काही दोघांनी ना लगेच ताबडतोबच सबस्क्राईब केलं बरं का. पण जे खरं एकदम जवळचे त्यांनी डायरेक्ट पाहून
म्हणजे त्यांनी रिप्लायसुद्धा दिलेला नाही. एखादं काय म्हणतं रिप्लाय दिलं होतं म्हणतं ना माणूस, की बापरे तुम्ही असं म्हणजे चालू केलं काही असो छान आहे, असं सुद्धा नाही. त्याच्याहून मी समजून घेतलं इथून पुढं जे काही विश्वास आहे तो आपल्या यूट्यूब फॅमिलीवर ठेवायचा. कधीच काही मनातलं आता इथून पुढं आपण हुशार व्हायचं, सांगायचं नाही. असे जवळचे लोक असतात तर कुणाला असा अनुभव आला, मला तर असं वाटतं आता इथून पुढं सांगायचं नाही. यूट्यूब फॅमिली म्हणजे जेवढी आपल्याला खरं सपोर्ट करते तेवढं याच्यावर शिकायला भेटलं तर असं कुणाला शिकायला भेटलं बरं. यूट्यूब फॅमिली आपल्याला खूप काही मदत करू शकते. इतर कोणी म्हणजे कुठल्या बाबतीत सपोर्टच्या बाबतीत तर आपल्याला नाही सपोर्ट करू शकत. अरे आपल्या जवळचे एवढे 400-500 जण असताना सुद्धा लोकांचं खूप सपोर्ट करता लोक आपल्या आपल्यातच. मी खूप ब्लॉग बघते ना त्याच्यामध्ये इतके जण सपोर्ट करतात. मग मला असं बघितलं तर मी म्हटलं अरे आपले पण करू शकता. पण जेव्हा मला कळालं माझे बघून पण त्यांनी न बघितल्यासारखं केलं आणि मग मी ठरवलं आता कुणाला सांगायचं नाही. जे काही होईल ते आपलं यूट्यूब फॅमिलीशीच. म्हणून इथून पुढं कुणाला सांगणार पण नाही का तुम्ही सपोर्ट करा, असं करा. लिंक टाकणार नाही त्यांना. राम राम इथून पुढं रामकृष्ण हरी कुणालाच सांगायचं नाही. आणि जसे आपले लाईक होतील, जसे आपले सबस्क्रायबर वाढतील तसं आपण पुढं चालायचं. आपण कुणाला म्हणायचं पण नाही की ताई मला सबस्क्राईब करा किंवा असं हे करा ओळखीच्यामध्ये. खरा अनुभव आला मला. आता इथून पुढं मला पण खूप कसं तरी वाटलं. जर काही लोकांना खूप लोक जवळ धरता बरं आपल्या आपल्या नातेवाईकांना, की आपण दुसरा विषय नाही इथं फक्त विषय काय चालला यूट्यूब म्हणजे आपल्याला लाईक करायचा विषय. तर तुम्ही काही देऊ नका ना, तुम्ही लाईक तर करू शकता ना. म्हणजे असं हा समाज आहे. आपल्याला त्यांना पण काही म्हणायचं नाही. आपले व्हिडिओ आवडले लाईक करा, नाही आवडले तर वरती बटन वरती लोटून द्या. पण खरं जे म्हणजे माझे याच्या आधी सगळ्यांनी व्हिडिओ बघितले आणि सबस्क्राईब केलं, सपोर्ट केला. आत्ता आपले 20-22 सबस्क्रायबर झाले एका महिन्यामध्ये. काहीच नाही, शून्य आहे. पण आपल्याला असं काही वाटू द्यायचं नाही आहे. म्हणून मीच सांगते की इथून पुढं म्हणायचंच नाही कोणाला. फक्त व्हिडिओ टाकत चालायचे. जसा सपोर्ट भेटेल तसा यूट्यूब फॅमिलीच्या याच्या भरोशावर आणि काही म्हणायचं नाही. रामकृष्ण हरी. बघू आता काय होतं. आपल्याला तेवढी अपेक्षा आपण म्हणजे आपण अजून खालीच आहे. विषय तो काहीच नाही. पण अनुभव आल्याशिवाय कळत नाही. लोकांना असं वाटतं ह्या आपण जर यांना सबस्क्राईब केलं तर काय म्हणजे जास्त हे होईल काय न यांना सपोर्ट होईल काय की आपला, असं लोकांना वाटतं. कोणाकोणाला असं वाटलं बरं आपल्याला घरच्यांनी कोणाकोणाला सपोर्ट केलेलं नाही. मला नक्की कमेंट करून सांगा माझ्यासारखा अनुभव कोणाला आला. खरं घरचे लोक मला तर घरच्यांनी म्हणजे किती लोकांनी आमच्या घरचं सोडून द्या तुम्ही आमच्या फॅमिलीतले तर मला फक्त 2 4 4 पण नाही मला 3च जणांनी सपोर्ट केलेला आहे घरी. म्हणजे आपल्या भावकीतले बरं का नात्यामधले. हे बघा मी ज्यांना लिंक पाठवली मी त्यांचा विषय करते. जसं जसं कोणी बघत चालन तो भाग वेगळा आहे. आपल्यावर काय कोणाचा अधिकार नाही. पण ज्यावेळेस आपण आपलं आपल्याला जर असं कोणी म्हटलं ना मला तर एवढा आनंद होतो की मी डायरेक्ट लगेच त्यांना उलट समजून सांगते हो करा असं करा तसं करा चांगलं आहे. पण आपल्याला ज्यावेळेस आपल्या स्वतःला वाटतं ना अरे आपण त्यांना किती असं समजून सांगतो ना, पण ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला कोणी साथ देत नाही. एवढी गोष्ट खरी. पण इथून पुढं काय म्हणायचं नाही. यूट्यूब फॅमिलीने जर साथ दिला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला. आणि पुढं चांगले चांगले व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. हीच माझी विनंती आहे यूट्यूब फॅमिलीला. आणि यूट्यूब फॅमिली खरं रक्ताच्या नात्यापेक्षा आज कळालं मला की खूप काही शिकायला भेटतं त्यांच्याकडूनच. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही बड्डेला आलो. बड्डे असा छान साजरा झाला आणि हा सगळ्यांचा लाडका आहे हर्षल दादा. याच्या मुलाचा बड्डे आज. मस्त अशा बाजरीच्या भाकरी बघा गरम गरम कोणाला खावं वाटल्या बरं. अशी कडक भाकर केली. आमच्या घरी अशी कडक भाकरी लय आवडतात त्याच्यावरची. बघा काय छान वाटते मस्त भाकरी. गावाकडची आठवण येते. अशी टोपल्यात भाकरी चूल. कांद्याची पात केली थोडीच केली मी आणि रशीची पात छान वाटते पातळ. काय मला जास्त भूक नाही. 2 जण आहे. मुलगी म्हणजे दीदीला खिचडी केली होती. आता ही सकाळची तयारी मेथीची भाजी निवडून ठेवली आणि आत्ताची तवलीतली कांद्याची पात कशी वाटते बघा. सगळे भांडे वापरले पाहिजे आपण
ज्या भाज्या चांगल्या लागत्या ना सीझनमध्ये, हिवाळ्यात मेथी आणि कांद्याची पात एकच नंबर. आणि त्यातल्या त्यात तवली म्हटल्यावर तर काय, सगळ्यांच्या तोंडाला पाणी येईन. असे भांडे वापरत जा. कोण कोण वापरतं मला कमेंट करून सांगा. असं टोपलं कोण वापरतं, अशा भाकरी कडक कोण करतं, सकाळची तयारी, आणलेला प्रसाद आणि बघा पर्स फाटली. ट्रिपला जायचं होतं, आधी नवीन पर्स घेतलेली होती, 1 महिना झाला होता. असं जायचं म्हणून काय माहीत नव्हतं, पण ती पण थोडीशी हे झाली. रात्री तिला कळालंच नाही, तिनं अडकून दिलेली होती सीटला, त्याच्यामुळं थोडीशी हे झाली. ती करून घेत आहे शिवून वगैरे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबते. बुधवारचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करा. कारण भरपूर जणांनी व्हिडिओ बघितलेले पण व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत. आम्हाला सपोर्ट करत चला. आणि ज्यांनी पाहिले व्हिडिओ त्यांना मनापासून धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा.